आकाशवाणी मुंबई. सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 111व्या भागात येत्या 30 जूनला साधणार श्रोत्यांशी संवाद. जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू. वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील 2 महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी घेण्यात येणार. 18व्या मिफ चित्रपट महोत्सवात डॉक फिल्म बझारचं उद्घाटन. आणि भारतीय टेनिसपटू सुमित नागलचा पेरुगिया चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 111व्या भागात येत्या 30 तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांचा मन की बातचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपले विचार आणि सूचना 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा मायगव्ह खुल्या मंचावर येत्या 28 जूनपर्यंत कळवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. मन की बात कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून, आकाशवाणी वृत्तविभागाच्या संकेतस्थळावरून आणि न्यूज ऑन एअर मोबाईलवरून प्रसारित केला जाईल. आकाशवाणी वृत्तविभाग, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरून कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित होईल. जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सुरक्षा स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला या बैठकीला उपस्थित आहेत. गुप्तचर विभागाचे संचालक लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नवनियुक्त लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे महासंचालक, मुख्य सचिव, जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत. काश्मीरमधल्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी नागरी आणि पोलीस प्रशासनानं सुरक्षा संस्थांशी समन्वय साधत काम करावं असे निर्देश जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले आहेत. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या कोणत्याही संस्थांची गय करू नका अशा सूचना सिन्हा यांनी यावेळी दिल्या. अमरनाथ यात्रा, योग दिवस आणि ईदनिमित्त जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या तयारीचा आढावाही नायब राज्यपालांनी या बैठकीत घेतला. तसंच यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती या बाबींवरही चर्चा केली. वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील 2 महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी सुरू होईल अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत दिली. सध्या वंदे भारतमध्ये केवळ बसण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. वंदे भारतमध्ये शयनयानाची मागणी प्रवाशांकडून होत असल्याचं वैष्णव म्हणाले. गेल्या 10 वर्षात 35,000 किलोमीटर रेल्वेमार्गाचं जाळं निर्माण करण्यात आलं असून कमी उत्पन्न गटाच्या प्रवाशांनाही आरामदायी प्रवास सोयी उपलब्ध करून देण्याकडे आपण लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं. अमृत भारत रेल्वेच्या उत्पादन वाढीचं काम वेगात सुरू असल्याची माहितीही वैष्णव यांनी यावेळी दिली. भारतीय रेल्वेच्या नावे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विविध ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांच्या सहभागासाठी ही नोंद झाली आहे. रेल्वेनं गेल्या 26 फेब्रुवारीला विविध 2,000 ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यात 40,19,000 लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे पादचारी पुलांचं उद्घाटन तसंच नव्या रेल्वे स्थानकांची पायाभरणी करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनला आहे. त्याच्या पूर्वतयारीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगासन करतानाचा आपला व्हिडिओ समाजमाध्यमावर अपलोड केला आहे. या व्हिडिओसोबतच इंग्लिश आणि हिंदी भाषेत आसन कसं करावं याबाबत माहिती तसंच आसन केल्याने होणारे आरोग्यविषयक लाभ सांगितले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. 18व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. यंदा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या डॉक फिल्म बझारचं उद्घाटन आज झालं. याबद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
डेली क्राईम या गाजलेल्या वेबसिरीजच्या निर्मात्या आणि एमी पुरस्कार विजेत्या अपूर्वा बक्षी यांनी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रांगणात मिफच्या डॉग फिल्म बाजार या माहितीपट प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यावेळी उपस्थित होत्या. नवोदित माहितीपट निर्मात्यांना आपलं काम वरिष्ठ निर्मात्यांना दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या डॉग फिल्म बाजार चा उद्देश आहे. मिफमध्ये आज विविध माहितीपट, लघुपट, अॅनिमेशनपट दाखवण्यात येत आहेत. तसंच चित्रपटांशी संबंधित विविध विषयांवरची मार्गदर्शनपर सत्र, चर्चासत्रही नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स इथं होत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई. राज्य शासन अधिकारी महासंघाच्या मागण्यांबद्दल राज्य शासन सकारात्मक असून त्याबद्दल लवकर निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती अधिकारी महासंघानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करावं, केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्त्यात वाढ, अतिरिक्त सचिव पदाची निर्मिती तसंच रिक्त पदांची भरती, सुधारित सेवानिवृत्तीची अधिसूचना काढावी इत्यादी महासंघाच्या मागण्या आहेत. आचारसंहितेमुळे प्रलंबित राहिलेल्या या मागण्यांवर तातडीनं निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी चर्चा झाल्याची माहिती अधिकारी महासंघानं या पत्रकात दिली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज ईद अल अजहा अर्थात बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. यानिमित्त विशेष नमाज अदा करण्यात आली. इस्लामनं सांगितलेल्या हज यात्रेचं आयोजनही बकरी ईदच्या वेळी होतं. प्रेषित इब्राहिम यांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाचं स्मरण करण्यासाठी मुस्लिम समाज हा सण साजरा करतो. सौदी अरेबिया इथं मक्केपासून जवळ मुझदलिफा इथं 180 देशातले जवळपास 15 लाखांहून अधिक यात्रेकरू जमले आहेत. हिजरी दिनदर्शिकेच्या 12व्या आणि अंतिम महिन्यात येणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे. गाझापट्टीतल्या हमास संघटनेनं काल रफाहमध्ये केलेल्या हल्ल्यात इस्रायलच्या 8 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं इस्रायलच्या लष्करानं सांगितलं आहे. रफाहच्या अल सुलतान या भागात हा हल्ला करण्यात आला. यानंतर हमासच्या रफाह ब्रिगेडला हरवणं आपल्यासाठी आवश्यक असल्याचं इस्रायल लष्कराचे प्रवक्ते रियर ॲडमिरल डेनियल हगारी यांनी म्हटलं आहे. गेल्या 7 महिन्यांपासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. भारतीय टेनिसपटू सुमित नागल यानं बनार्बे जपाटा मिरालेस या स्पेनच्या टेनिसपटूला हरवून पेरुग्या चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीच्या अंतिम फेरीत मात्र भारताचा एन श्रीराम बालाजी आणि जर्मनीच्या आंद्रे बेगेमॅन या जोडीला अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्या टेनिसपटू जोडीपुढे हार पत्करावी लागली. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडवर 5 गडी राखून मात केली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कॉटलंडच्या संघानं 20 षटकात 5 गड्यांच्या बदल्यात 180 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं आपले 5 गडी गमावले, पण शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असताना 186 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान काल भारत आणि कॅनडा संघादरम्यानचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं नामिबियाचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 41 धावांनी पराभव केला. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्यानं अडकलेल्या 1200 पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून मंत्री शेरिंग भुतिया स्वतः रस्ते आणि हवाई मार्गानं पर्यटकांच्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध विभाग तसंच स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री प्रेसिंग तमांग यांनी मेल्डी बाजारला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. तसंच पाटबंधारे विभागाशी प्रतिबंधात्मक उपायांबाबत चर्चाही केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 111व्या भागात येत्या 30 जूनला साधणार श्रोत्यांशी संवाद. जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू. वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील 2 महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी घेण्यात येणार. 18व्या मिफ चित्रपट महोत्सवात डॉग फिल्म बाजारचं उद्घाटन. आणि भारतीय टेनिसपटू सुमित नागलचा पेरुगिया चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.